मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण बरेचदा काही गोष्टीवरून दुःखी होतो. दुःख आपल्याला खूप सतावते आणि हे दुःख बऱ्याच मोठ्या कालावधीपर्यंत राहिले की त्याचा खूप आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागतो. असे हे दुःख आपल्याला वाटणे हे कशावर अवलंबून आहे? किंवा दुःख कोणामुळे आपल्याला मिळत असते? बरेचदा आपण म्हणत असतो, या व्यक्तींनी माझ्यासोबत असे केले म्हणून दुःख मला झालेले आहे. हा व्यक्ती असा वागला म्हणून मला दुःख झालेले आहे. असे आपण इतरांना दूषण देत असतो. कारण इतर व्यक्ती समजत असतो. पण मित्रांनो, दुःख येणे हे कोणावर निर्भर करते? दुःख देणे हे दुसऱ्यांच्या हातामध्ये आहे. पण स्वतःत दुःख निर्माण करणे किंवा स्वतःत दुःख येणे हे कोणावर निर्भर करते? तर हे स्वतःवर निर्भर करते. आपण जेव्हा स्वतःला ठरवतो की माझ्यात दुःख निर्माण होत आहे, तर दुःख आपण स्वीकारत आहोत आणि त्याच्यामुळे दुःखाची निर्मिती स्वतःत होत आहे. म्हणजेच दुःख निर्माण करणारे हे स्वतः आपण आहोत. जर आपण स्वतःला वाटू दिले नाही, स्वतः त्याचा स्वीकारच केला नाही, तर स्वतः दुःख निर्माणच होणार नाही. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.